स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. नमस्कार. स्टार न्यूज मराठीमध्ये पाहूयात आपल्या परिसरातील ठळक घडामोडी. अमोल बाबर यांच्या निवडीनं फाळवणीत आनंदाचं वातावरण. त्या 13 रोजी खानापूर विश्रामगृहात सामाजिक कार्यक्रम. विट्यात संपन्न झाली राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक. आदर्श माध्यमिक विद्या मंदिर विटा इथं स्नेहसंमेलन उत्साहात. लेंगरेतील जिल्हा परिषद शाळेच्या पदाधिकारी निवडी संपन्न. शकारंभ चित्रपटात झळकणार विटा हायस्कूलचा विद्यार्थी वरद भंडारे. श्री शंकरी एज्युकेशन सोसायटीची वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर. लग्न समारंभ, साखरपुडा, बारशे, वाढदिवस, डोहाळे जेवण, मीटिंग, सेमिनार, भव्य हॉल, लॉन, गार्डन, निसर्गरम्य परिसर, भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण. आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर. संपर्क ऋषिकेश गायकवाड 9730301300. अमोल बाबर यांच्या निवडीनं फाळवणीत आनंदाचं वातावरण. किंगमेकर अमोल दादा बाबर सांगली जिल्हा बँकेचे संचालक व विद्यमान नगरसेवक यांची विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फाळवणी गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी फाळवणी गावातील वरिष्ठ कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते, गावातील मान्यवर, ग्रामस्थ तसेच मित्रपरिवाराच्या वतीनं अमोल बाबर यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तसेच विटा नगरपालिकेत घवघवीत यश संपादन करत दणकेबाज विजय मिळवून सत्ता स्थापन केल्याबद्दल तसेच तब्बल 50 वर्षाची जुनी राजकीय परंपरा मोडीत काढणारे आमदार सुहास बाबर यांचा फाळवणी गावातील वरिष्ठ मंडळी व तरुण मित्र परिवाराच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. येणाऱ्या काळात विटा शहराच्या विकासासाठी निर्णायक आणि लोकाभिमुख निर्णय घेतले जातील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. विट्यात दिनांक 13 रोजी खानापूर विश्रामगृहात सामाजिक कार्यक्रम. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र, प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली, विटा वाहतूक शाखा विटा व श्री टेके आई क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमानानं दिनांक 13 रोजी विश्रामगृह खानापूर रोड विटा इथं मोफत डोळे तपासणी करण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्रांचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव यांनी केलं. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सागर पाटील, मोटार वाहन निरीक्षक सांगली, मिलिंद राजपूत, मोटार वाहन निरीक्षक सांगली, सचिन माळी, पोलीस उपनिरीक्षक विटा वाहतूक शाखा उपस्थित राहणार आहेत. विट्यात संपन्न झाली राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीनं विटा इथं आयोजित करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांची भूमिका, जबाबदाऱ्या तसेच संघटन अधिक बळकट करण्यासाठी अवलंबायाच्या कार्यपद्धतीवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी, तालुका प्रमुख व युवक कार्यकर्त्यांनी आपापली मतं मांडली. बूथस्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यासाठी ठोस नियोजन करून एकसंघपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा सरचिटणीस महेश कुपाडे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास जाधव, आटपाडी तालुकाध्यक्ष सूरज पाटील, तासगाव तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा युवक कार्यकारिणी सदस्य दीपक उनुने, सोशल मीडिया प्रमुख किशोर गायकवाड, दिनीत कुमार पाटील, हरिभाऊ माने, जुनेद बुजावर, डॉक्टर संजय कराडे, आशिष पाटील, श्रेयश पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्श माध्यमिक विद्या मंदिर विटा इथं स्नेहसंमेलन उत्साहात. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्या मंदिर विटा येथील वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आटपाडी नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष श्री UT जाधव उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील होते. या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप देवकाते, संस्थेचे सचिव सूर्यकांत निकम,
संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब उजगरे, साखरे काका, ॲडव्होकेट श्री विजय जाधव, आटपाडीवरून आलेले नगरसेवक अजित जाधव, चंद्रकांत काळे, अनिल सूर्यवंशी, सुनील लेंगरे व शाळेचे मुख्याध्यापक SM धनवडे, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. टेंबूच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन. टेंबू उपसा सिंचन योजनेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन रेड्डियार यांच्या कार्यकालावधीत झालेल्या भ्रष्ट व नियमबाह्य कामाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पाणी संघर्ष समितीनं कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. या लेखी तक्रारीनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळानं कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंता DB शिंदे यांची चौकशी समितीपदी नेमणूक केली. त्यांनी या राजन रेड्डियार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू केली. मात्र ही चौकशी सखोल व निपक्षपातीपणानं करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. या चौकशी समितीनं हा भ्रष्ट कारभाराच्या चौकशीचा नुसता फार्स करू नये. चौकशीत दोषी असल्याचं आढळल्यास संबंधितांवर योग्य ती न्याय भूमिका बजावत कारवाई करावी. अन्यथा तसं न झाल्यास नाईलाजास्तव मुंबईतील मंत्रालयासमोर पाणी संघर्ष समिती आंदोलन करेल. याची दखल चौकशी समितीने घ्यावी असं कडेगाव इथं पत्रकार परिषदेमध्ये पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी सांगितलं. यावेळी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख, संयोजक अभिमन्यू वरुडे, पदाधिकारी संजय तडसरे, जगदीश महाडिक, सिराज पटेल, शशिकांत रासकर, जीवन करकटे, बजरंग अडसूळ, भाऊसाहेब यादव, विठ्ठल खडे, संभाजी यादव, प्रवीण करडे, नामदेव रासकर, इम्रान पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. लेंगरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या पदाधिकारी निवडी संपन्न. लेंगरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थी संघ स्थापनेची सभा दिनांक 10 जानेवारी रोजी संपन्न झाली. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून फिरोज शेख यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून नानासाहेब मंडलिक यांची, तर खजिनदार म्हणून प्रशांत सावंत यांची निवड करण्यात आली. यासह विक्रमसिंह कदम, शकील मुल्ला, संदीप भंडारे, रवींद्र सावंत, आबासाहेब शिंदे, सुनील शिंदे, भक्तराज ठेगळे, शशिकांत शिंदे, असलम शेख, नितीन चंदनशिवे, रंगराव सावंत, सौरंजना शिंदे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ लक्ष्मीबाई शिंदे, मुख्याध्यापक पटेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष याकूब शिकलगार, हर्षवर्धन बागल, सर्व शिक्षक उपस्थित होते. सूड शकारंभ चित्रपटात झळकणार विटा हायस्कूलचा विद्यार्थी वरद भंडारे. गावकुसाबाहेर पेटलेला सत्तेचा संघर्ष, अहंकारातून उफाळलेला सूड आणि नात्यांची राख करणारा विश्वासघात या सगळ्यांचा अंगावर काटा आणणारा अनुभव देणाऱ्या मराठी ॲक्शन ड्रामा थ्रिलर सूचक आरंभ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरने रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची खळबळ उडवली. हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शांततेचा मुखवटा पांघरलेलं गाव आणि त्यामागे दडलेली हिंसा ट्रेलरमधून हळूहळू उघड होते. सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या खेळी, सुडांच्या ज्वालामध्ये होरपळणारी माणसं, धारदार संवाद हे सगळं मिळून ट्रेलरचा प्रचंड थरारक बनवत कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळत एक तीव्र वास्तववादी आणि सिनेमॅटिक अनुभव आपणास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या अगोदर वरदने अनेक मराठी चित्रपट, मराठी सिरियल, वेब सिरीज अशा कलाक्षेत्रात त्याने आपला ठसा उमटवलाय. कलेबरोबरच तो अभ्यासात व इतर कलाक्षेत्रात आपलं प्रावीण्य दाखवतो. त्याला हे सर्व करण्यासाठी त्याचे आई वडील, बहीण व शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचं सहकार्य मिळत आहे. श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटीची वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न. विटातील श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटी संचलित अमर रमेश कोष्टी प्राथमिक विद्या मंदिर व भाऊराव गोपाळराव भेद्रे शिशु मंदिरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा इचलकरंजी येथील चौंडेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक सदस्य रामचंद्र निमनकर, कोल्हापूर येथील प्रथितयश उद्योजक राजेंद्रजी ढवळे, सौ राजश्री ढवळे व दगडू दाते गुरुजींच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष किरण तारळेकर यांनी केलं. संस्था स्थापनेपासूनचा इतिहास, आलेल्या अडचणी, सहकार्य केलेल्या लोकांचा उल्लेख यांनी प्रस्तावित केलाय. सध्या शाळेत लहान गटापासून इयत्ता 7वी पर्यंत वर्ग भरतात. 270 विद्यार्थ्यांना शिक्षणदानाचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अध्यक्ष सुरेश मेहत्रे, कचरे सर, रामचंद्र निमनकर सर, दाते गुरुजी व राजेंद्र ढवळे यांनी शालेय कामकाज व विकास व विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा स्पर्धांमध्ये सहभागी होत मिळवलेल्या यशाबद्दल अध्यापक वर्गासह संस्था संचालकांचे कौतुक केलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव अरुण लंगोटे यांनी केलं. यावेळी नरेन मेहत्रे, सौ सोनल मेहत्रे, दिलीप टेके, देवेंद्र मेहत्रे, कृष्णा कोरडे बापू, ब्रह्मदेव बाबर, महादेव कुरकुटे, उत्तम भागवत यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.